आपल्या सोबत आहेत सलील देशमुख। दादा, यासाठी मी तुम्हाला राष्ट्रवादीचे नेते नाही म्हटलं की तुमचा राजीनामा तुम्ही दिलेला आहे। आत्ता तुम्ही नागपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसले, नेमकं काय समजायचं लोकांनी? नाही, मी प्रकृतीच्या कारणाने राजीनामा दिला आहे आणि जेवढा माझी तब्येत सांगते त्याच्यानुसार मी चांगल्या उमेदवाराचा निश्चित रूपाने या ठिकाणी प्रचार करून राहिलो आहे। कुणाकुणाचं तुम्ही आता उद्धव ठाकरे सेना नागपुरात वेगळी लढतंय पवार गटापासून, तरी तुम्ही उद्धव ठाकरेंचे उमेदवार प्रचार करायला गेला, काय अर्थ काढायचा याचा? जेवढं मी समजतो तेवढं मी ज्या प्रभागात गेलो होतो त्या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्हता आणि त्या ठिकाणी ते उभाटाचे उमेदवार होते। योग्य उमेदवार आहे, चांगले उमेदवार आहे, जनतेसोबत नेहमी उभे राहणारे उमेदवार आहे, सेवा करणारे, विकासात्मक दृष्टिकोनाचे उमेदवार आहे, अशांचा मी त्या ठिकाणी प्रचार करून राहिलो आहे। आता तुम्ही असं माहिती आहे की अजितदादांच्या पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांचाही तुम्ही नागपुरात प्रचार करणार आहे, कधीपासून सुरू करणार? मी आपल्याला सांगितलं, जे उमेदवार योग्य आहेत, जे उमेदवार चांगले आहे यांचा त्या ठिकाणी मी प्रचार करणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येकानेच उमेदवारी घेतली आहे असं मला त्या ठिकाणी वाटत नाही। बऱ्याच ठिकाणी काही पक्षाचे उमेदवार नाही पण आहे। अजितदादा गटाच्या पक्षाचा प्रचार करणार तुम्ही नागपुरात की नाही? जे चांगले उमेदवार आहे त्यांच्यासाठी मी निश्चित जाईल। लोकांनी काय समजायचं, कारण की पुण्याचं वेगळं चित्र आहे, ते एकत्र लढत आहे। नागपुरात पवार गट आणि अजितदादा गट दोन्ही गट वेगळे आहे। नाही, बऱ्याचशा ठिकाणी अजित पवार गटांचे उमेदवार नाही आहे, बऱ्याचशा ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे उमेदवार नाही आहे। असं 150च्या जवळपास सीट आहे, त्याच्यामध्ये खूप मिसमॅच याच्यामध्ये आहे। तर अशा ठिकाणी कुठं उमेदवार आहे कुठं नाही आहेत। तुम्ही जिल्हा परिषद सदस्य होता, विधानसभा लढले, आता सलील देशमुख यांची भूमिका, पुढची रूपरेषा काय असणार आहे? तुमचा राजीनामा स्वीकारला का? राजीनाम्यावर काय स्टेटस आहे? आरोग्य चांगलं झालं की निश्चित रूपाने लोकांच्या सेवेमध्ये विकासाचे कामं घेऊन आणि त्याच पद्धतीनं लोकांचा आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी आपण पुढे जाऊया। पण तुम्ही तुमचा राजीनामा स्वीकारला की रिजेक्ट केला? आणि निश्चित रूपाने अजून याच्यावर काही क्लॅरिटी नाही आहे आणि मला असं राजीनामा स्वीकारला असं कुठंच माहिती नाही। स्वीकारलं असं माहिती आहे, म्हणजे राजीनामा त्यांनी नाकारलेला आहे तुमचं असं समजायचं? त्याच्यावर हो पण नाही आणि नाही पण नाही आहे, अद्याप काही निर्णय झालेला नाही। येस। आता तुमची काय भूमिका आहे? तुम्ही शरद पवार गटात आहात की अजितदादा गटात आहात की उद्धव ठाकरे गटात? काय समजायचं? नाही, उद्धव ठाकरे गटात मी नाही आहे। मी जसं आपल्याला सांगितलं, प्रकृतीचं कारण दिलं असल्यामुळे मी राजीनामा दिला आहे आणि जेवढी माझी प्रकृती चांगली राहील तेवढं मी त्या ठिकाणी उमेदवारांचा प्रचार करेल, हीच माझी भूमिका आहे। तुमची जवळीकता अजितदादा गटाच्या जवळ जाते आहे, वाढलेली आहे, अशी चर्चा आहे। नाही, जर का दोन्ही पक्ष एकत्रित येत असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना तर खुशी होतेच आहे। तुम्ही दादांसोबत जाल? असं कसं कुठं म्हणलं मी? दोन्ही एकत्र आले तर फायदा होईल। आता तो वरच्यांचा निर्णय, वरचे निर्णय घेतील। नक्कीच सलील देशमुख नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात उतरलेले आहे। त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्याही उमेदवारांचा प्रचार केला। ते आता अजितदादा गट जो शरद पवार गटापासून वेगळा लढतोय नागपुरात, त्यांचा पण प्रचार करणार असंही ते सांगतायत। जे चांगले उमेदवार आहेत त्यांचा प्रचार करतोय असं त्यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।